बाकीचे राजकारणी राजकारणामध्ये व्यस्त झाले आणि रोहित पवार हे पीडित कुटुंबाची भेट घ्यायला निघाले. मित्रांनो, महाराष्ट्रावरती दुःखाचं सावट आहे. कारण आपलं प्रशासन हरवलं, प्रशासनाचे नेते हरवले. स्वर्गीय अजितदादा पवार यांचं निधन झालं. मित्रांनो, विमान अपघातात जे निधन झालं त्याच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशामध्ये एक शोककळा पसरलेली आहे आणि यामध्ये मित्रांनो बघितलं तर या दुःखाच्या सावट असताना खूप सारे राजकारणी राजकारणामध्ये लगेच व्यस्त होऊन गेले. परंतु एक नाव मित्रांनो, जे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलं, सावरत होतं, आवरत होतं. त्या बारामतीपासून ते सगळीकडं त्यांचं लक्ष होतं. सगळ्या कार्यकर्त्यांना ते सोबत घेत होते. त्यांना आवरत होते, सावरत होते, त्यांना शांत करत होते आणि एवढंच नव्हे मित्रांनो, त्या पीडित कुटुंबाला देखील ते भेटायला गेले. ज्यांची मुलगी तिथे मित्रांनो त्या फ्लाइटमध्ये होती, एअर होस्टेसमधून होती. सुरक्षा रक्षकाच्या त्या कुटुंबाला भेटायला रोहित पवार दाखल झाले. त्यांचे जे वडील होते, एकुलता एक माणूस कमावणारा घरातला आणि त्या माणसाचा मृत्यू त्या फ्लाइट ॲक्सिडेंटमध्ये झाला मित्रांनो. आणि त्यामुळेच मित्रांनो रोहित पवार तिथं पोहोचले आणि त्यांनी सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला. मित्रांनो काय-काय बोलले, काय-काय झाले, त्यांच्यासोबत चर्चा काय-काय झाली याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. माझं नाव आहे विकास. खरं बोलतो मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, पहिल्यांदा तर रोहित पवार जे आहेत ते विदित जे त्यांचे सिक्युरिटी होते, जे सुरक्षा रक्षक होते अजितदादांचे, त्यांच्या घरी पोहोचले. तिथे जाऊन मित्रांनो पहिले त्यांच्या कुटुंबियांशी भेट घेतली. विदित जाधव यांच्या कुटुंबियांशी भेट घेतल्यावरती त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन त्यांनी केलं. सांत्वन करून त्यांना शांत करायचा प्रयत्न केला. तुम्ही एक विचार करा मित्रांनो, एकुलता एक मुलगा, त्यांचे 2 मुलं जे शिक्षणात आहेत आता, त्या कुटुंबावरती एवढी दुःखद परिस्थिती आहे आता. कारण एक वडीलधारा माणूस जर घरातनं गेला, की त्यांना ते सांत्वन देणं गरजेचं असतं आणि या सांत्वनाचं काम जे असतं मित्रांनो, ते अशा लोकांनी करावं लागतं, ज्यांच्याकडं काहीतरी लोकांची आस अपेक्षा असते आणि हा चेहरा बघायला भेटला मित्रांनो रोहित पवारांच्या माध्यमातून. रोहित पवार तिथं पोहोचले. मित्रांनो, पहिलं तर त्या कुटुंबाला आधार दिला. त्यांना बोलले, त्यांचं सांत्वन केलं. एवढंच नव्हे मित्रांनो, सगळ्यात मोठी गोष्ट विद्युत जाधव यांच्या कुटुंबासोबत त्यांनी केली. त्यांच्या मुलाची आणि मुलीची जबाबदारी त्यांनी उचलली. त्याची जी पण शिक्षणाची जबाबदारी असेल, त्या सगळ्या शिक्षणाची जबाबदारी ही रोहित पवारांनी उचलली. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, या या दुःखाच्या काळामध्ये, या अवघड काळामध्ये जे लोकं साथ देतात, ते लोकं देवाप्रमाणे असतात आणि हीच गोष्ट रोहित पवारांनी करून दाखवली. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, ती मुलगी जी लहान आहे, तिला डायरेक्टली रोहित पवार म्हणले, "का महाराष्ट्रात कुठलीही शाळा असो, कुठलंही कॉलेज असो, तू फक्त नाव घे. इंग्लिश मीडियम असो, मराठी मीडियम असो, आपण तिथं तुझं ॲडमिशन करू. तुझ्या सगळ्या शिक्षणाची जबाबदारी ही माझी." आणि त्या कुटुंबाला रोहित पवार बोलून आले, की "तुम्हाला काही जरी लागलं, तरी त्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी माझी. तुम्ही मला फक्त फोन करा. ज्या पण गोष्टी असेल माझ्यामार्फत मदत करायचा मी प्रयत्न करेल." मित्रांनो, या गोष्टी करणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण ज्या कुटुंबामध्ये दुःख आहे, रोहित पवारांच्या कुटुंबामध्ये देखील दुःख आहे आणि सुरक्षा रक्षक जे विदित जाधव होते, त्यांच्या कुटुंबामध्ये पण दुःख आहे. परंतु तिथं पोहोचणं, स्वतः दुःखात असून दुसऱ्याला सावरणं मित्रांनो, हे खूप मोठी गोष्ट असते आणि रोहित पवारांनी ती गोष्ट करून दाखवली. रोहितदादा तिथे गेले, त्यांना सावरलं, सगळ्या गोष्टी केल्या, त्यांना आश्वासन दिलं मित्रांनो. त्यामुळेच या गोष्टीवरनं रोहितदादांचं कौतुक केलं जातं. एवढंच नव्हे मित्रांनो, जी पिंकी एअर होस्टेस होती, त्यांच्या घरी देखील ते गेले. त्यांच्या वडिलांचं सांत्वन त्यांनी केलं. वडिलांना आधार दिला. त्यांना शांत केलं. सगळ्या त्यांना जे पण गोष्टी होत्या त्यांच्याकडनं जाणून घेतल्या. त्यांच्या समस्या काय आहेत त्या जाणून घेतल्या. मित्रांनो, त्या पिंकीचा जो भाऊ आहे त्याला अ, ह्याच्यामध्ये त्यांनी नोकरी देण्याची आश्वासन दिलं. म्हणजेच काय, जे विमानावरती ग्राउंड स्टाफ असतो त्या स्टाफमध्ये मित्रांनो रोहितदादांनी याला नोकरी देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. एक लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला ह्या गोष्टी छोट्या जरी वाटत असतील, परंतु पवार कुटुंबियांवरती देखील दुःखाचं सावट आहे आणि एवढं स्वतःच्या कुटुंबावरती सावट असताना जबाबदारी उचलून त्या दुसऱ्या समोरच्या कुटुंबाला आधार देणं, मित्रांनो ही माणुसकी कुणाकडेच नसते आणि ह्या राजकारणामध्ये तर तुम्ही आजूबाजूला बघताय आता काय सिच्युएशन चालू आहे आणि ज्या गोष्टी रोहितदादांनी केल्या याच्यावरनं हे स्पष्ट होतं, की एक चांगलं नेतृत्व हे महाराष्ट्राला लाभलेलं आहे रोहित पवारांच्या माध्यमातनं. पुढे जाऊन त्यांच्याकडनं असेच कामं व्हावं, त्यांना देखील या दुःखामध्ये आमच्यासारखी जनता, सर्वसामान्य जनता ही आधार देईल. त्यांच्या मागे आम्ही आहे ना उभे राहू, असं लोकं म्हणत आहेत मित्रांनो. आणि याच्यामध्ये मित्रांनो जर बघितलं,
एक चांगलं नेतृत्व काय असतं हे सिद्ध होतात, की स्वतःवरती दुःखाचा डोंगर असताना देखील ते मदतीला धावून गेले. ह्याच्यातनंच रोहित पवारांची माणुसकी सिद्ध. नक्कीच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.